हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी लिखित श्रीकृष्ण बाललीला समाप्ती. अशा प्रकारे सर्वेश्वर, विश्वेश्वर, भगवंत श्री, योगेश्वर, पुरुषोत्तमांनी आपल्या श्रीकृष्ण या पूर्ण अवतारात अनेक बाललीला केल्या. त्या बाळकृष्ण लीला या नावानेच सुप्रसिद्ध आहेत आणि समस्त आबालवृद्धांना फार फार प्रिय आहेत. या कथा लहानपणी थोरांकडून मोठ्या कुतूहलाने ऐकल्या जातात. तसेच त्या मोठेपणीही तितक्याच कुतूहलाने लहानांना सांगितल्या जातात. या कथा इतर कोणी सांगत असल्यास तेथे असलेले थोरही लहान होऊन भान हरपून या कथा ऐकतात. प्रतिवर्षी भागवत ऐकले जाते, वाचले जाते. अतिशय समरस होऊन या बालकृष्ण लीला ऐकल्या वाचल्या जातात. त्या ऐकताना थोरांना लहान झाल्यासारख्या गुदगुल्या होतात. कीर्तन करताना हरिदास बुवांना या कथा सांगायचा मोह आवरत नाही. कीर्तनाच्या मुख्य कथानकात यातील कोणती तरी एखादी कथा चपखलपणे गुंफून घेतली जाते. या कथा कितपत सत्य आहेत याचा छडा लावायचा असल्यास कोणाला त्यासाठी मज्जाव नाही. परंतु तसे करणाऱ्यांना यातील लीला समजणार नाही. यातील प्रत्येक घटनेची सनावळी तयार करायची असल्यास अशांनी याच्या वाटेला जाऊ नये. ही भगवंत श्रींची लीला आहे ही उमज असायला पाहिजे. इसवी सन पूर्व 5,500 वर्षापासून या कथा मुखाने पिढ्यानपिढ्या सांगितल्या गेल्या आहेत. यामुळे यात थोडे तिखट मीठ घातले गेले असल्यास त्याचा सहज स्वीकार करायचा आहे. काही कथा या कल्पनेने रचल्या गेल्याची ही शक्यता नाकारता येत नाही. परंतु एक गोष्ट सत्य आहे की या कथा बालपणीच्या असल्याने जुलमाचे, अन्यायाचे परिमार्जन करायचे आपल्या बाळमुठीत बळ देतात. दुष्ट प्रवृत्तीच्या नायनाटांसाठी प्रत्येकाचा देह बलदंड झाला नाही तरी प्रत्येकाची मानसिक तयारी नक्कीच होते. ज्यांना प्रत्यक्ष देहाने जमत नाही ते अप्रत्यक्षपणे शरीराने, बुद्धीने, कल्पकतेने मदत करतात. प्रसंगी त्या बाळमुठी वळू शकतात, वज्र निर्माण करू शकतात, कर्दनकाळ होऊ शकतात. या कथांमधून आपल्याला रंजनाबरोबर अंजन घालून घ्यायचे असल्यास जरूर घालून घ्यावे. या कथा आपल्याला अनेक गोष्टी शिकवितात. काही गोष्टींचा उल्लेख करतो. 1. गोपालांबरोबर शिदोरी खाताना श्रीकृष्णाने काला करायची पद्धत घालून दिली. काला याचा अर्थ सर्वांची शिदोरी एकत्र करायची आणि मग सर्वांनी ती समप्रमाणात वाटून घ्यायची. यामुळे परिस्थितीचा भेद उरत नाही. जे काही कोणी घेऊन आलेला असेल त्याने सर्वांबरोबर समसमान होऊन शिदोरी खायची. 2. श्रीकृष्णाने सर्व बालगोपालांना हसायला शिकवले. गरिबी असली तरी त्याचा आनंदाने स्वीकार करून त्यात समाधानाने जीवन जगायचे. यातच नियतीचा स्वीकार आहे. काम करताना ते एक लीला मौज म्हणून करायचे, कामाचा ताण येऊ द्यायचा नाही. म्हणजे काम उत्तम होते. परिस्थिती बदलायची नाही, ती कर्मयोग करून बदलली तर तिची तिला बदलू द्यायची. मग त्या बदललेल्या परिस्थितीप्रमाणे पुढील जीवन जगायचे. 3. सर्व बालगोपालांना श्रीकृष्णाने एकोप्याने राहायला शिकवले. एकमेकांसह जगताना काही कमी जास्त हे व्हायचेच. सुक्याबरोबर थोडे ओले जळायचेच. परंतु याचा आनंदाने स्वीकार करायचा. तक्रार करायची नाही. जे झाले त्याची सर्वांनी सामूहिक जबाबदारी घ्यायची.
म्हणजे कोणाबद्दलही आकस निर्माण होत नाही. 4. संकट निवारण केले तरी त्या मर्दुमकीचा बडेजाव करायचा नाही. संकट विमोचन हे एक काम आहे हीच भावना असायला पाहिजे. त्यात आपण काही विशेष केले असा भाव ठेवायचा नाही. 5. संकट आले तरी बावरून घाबरून जायचे नाही. त्या संकटाचा सामना कसा करायचा याचा शांतपणे विचार करायचा. त्यासाठी तितकी बहादुरी तसे धाडस अंगी बाळगायचे. संकट हा जीवनाचा एक भाग आहे हे जाणून घ्यायचे. 6. जेव्हा जेव्हा बाळकृष्ण दुष्टांचे परिमार्जन करत असे तेव्हा त्यात लहान थोर कधी सहभागी झाल्याचा उल्लेख नाही. ते बघ्याची भूमिका घेत असत. आजही हीच परिस्थिती आहे. हे फार खटकते. अशा वेळी इतरांनीही त्यात होईल तितकी मदत केली पाहिजे. ते जागृत नागरिकाचे कर्तव्य आहे ही उमज यायला पाहिजे. हरिओम.